आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। ऐतवडे खुर्दमध्ये बिबट्याच्या भीषण हल्ल्यात 7 मेंढ्या ठार। माळवाडी परिसरात दहशतीचे सावट। वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील माळवाडी भागात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर भीषण हल्ला चढवला। या हल्ल्यात तब्बल 5 मेंढ्या जागीच ठार झाल्या असून 2 मेंढ्या बिबट्या ओढून घेऊन गेला आहे। एकाच रात्रीत 7 मेंढ्यांचा बळी गेल्याने संपूर्ण ऐतवडे खुर्द परिसरामध्ये भीतीचे प्रचंड सावट पसरले आहे। वन विभागाने तातडीने घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार स्थानिक मेंढपाळ प्रकाश बर्गे यांची मेंढरे नेहमीप्रमाणे घराजवळील तळावर बसवण्यात आली होती। शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास बर्गे हे नेहमीप्रमाणे मेंढरांच्या तळावर गेले असता हा काळीज झिलवणारा प्रकार उघडकीस आला। बिबट्याचा हल्ला इतका भयानक होता की कळपातील लहान मोठ्या अशा 5 मेंढ्या रक्ताच्या थारोळ्यात जागीच मृत पडल्या होत्या, तर 2 मेंढ्या गायब होत्या। आधीच दुष्काळी परिस्थिती आणि चारा टंचाईशी झुंजत असलेल्या आम्हा शेतकऱ्यांचे या घटनेने आर्थिक कंबरडे पूर्णपणे मोडले असल्याचे बर्गे यांनी सांगितले। प्रकाश बर्गे हे मेंढपाळ व्यवसायावरच आपल्या कुटुंबाचा पूर्ण उदरनिर्वाह करतात। एकाच रात्री 60 मेंढ्या गमावल्यामुळे त्यांच्यावर जणू आभाळच कोसळले आहे। त्यांच्या या मोठ्या नुकसानीमुळे संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होत आहे। या हल्ल्याच्या क्रूर स्वरूपामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे। आज मेंढ्यांवर हल्ला झालाय, उद्या माणसांवर झाला तर जबाबदार कोण, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत। वन विभागाने केवळ पंचनामा न करता या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे। वन विभागाने पीडित मेंढपाळ प्रकाश बर्गे यांना शासनाकडून तातडीने व जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। आता वन विभाग यावर काय ठोस पावले उचलणार आणि हवालदिल झालेल्या या मेंढपाळाला कधी व किती न्याय मिळणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे।